नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा परफेक्ट स्टडी पॉईंट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर जिल्हा परिषदेची परीक्षा डेट आलेली आहे. आरोग्य सेवक सेविकेसाठी तुम्ही जर अर्ज केला असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न आजपासून आपण सोडवणार आहोत. आणि हा मेन फॅक्टर आहे बरं. सगळ्यांच्या विषयाची तयारी होत नाही, बट तांत्रिक विषय जो आहे तो परिपूर्ण तुमची तयारी होऊ शकते. त्यामुळे जेवढे तुम्ही जास्त याच्यावर फोकस कराल तेवढा तुमचा स्कोअर चांगला येतो आणि सिलेक्शन पक्के होतं. तर लक्षात असू द्या, अशाच पद्धतीचे तांत्रिक जवळपास 1000 वन-लाइनर जे की आत्तापर्यंत विचारलेले आहेत आरोग्य सेवक सेविकेला, ते सर्व आम्ही एकत्रित काढलेले आहेत. त्याच्यासोबत टॉप जी प्रश्न IBPSने आत्तापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नांचा संच जवळपास 2000 प्रश्न आहेत, जे की MCQ टाईप आणि तांत्रिक जे आहे ते वन-लाइनर टाईप आहे. आरोग्य सेवक सेविकांना ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी बाय करून घ्या. फीस फक्त 100 रुपये आहे, ज्याच्यामध्ये अतिशय टॉप लेवलचे प्रश्न आहेत. 100% 10 ते 15, 15 ते 20 प्रश्न तांत्रिक प्रश्न त्यातून येतील अशी आमची अपेक्षा आमच्या टीमची आहे. कारण का बनवायलाच आम्हाला 10 ते 15 दिवस लागलेले आहेत. बाय करण्यासाठी खाली लिंक वगैरे दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणता अवयव हवेपेक्षा हलका असतो किंवा हलका आहे? तर हायड्रोजन जो आहे तो हवेपेक्षा, वायू जो आहे तो हवेपेक्षा हलका आहे. त्यानंतर कोणत्या ग्रंथीच्या माध्यमातून मानवी शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? तर लक्षात असू द्या, हायपोथॅलमस या ग्रंथीच्या साहाय्याने किंवा माध्यमातून मानवी शरीराचं तापमान समतोल राखण्यात येतं. आणि हे जे प्रश्न आहेत ते आलेले प्रश्न आहेत, लक्षात असू द्या. आणि हेच रिपीट होतील, कारण का बाकीचा जेवढा सिलेबस तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्ही फसत जाल. त्यामुळे हे अंतिम जे दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे प्रश्न रिपीट आहेत जे विचारलेले आहेत त्यावर एक बार नजर फिरवा. आम्ल आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात? तर त्यांना उदासीकरण त्याला म्हटलं जातं. आणि त्यानंतर बाळाला होणाऱ्या पोलिओ या आजाराला मराठीमध्ये काय म्हणतात? तर नॉर्मल आहे, बालपक्षघात म्हटलं जातं. आणि पटकीला काय म्हणतात? कॉलराला पटकी हे मराठी आहे, लक्षात असू द्या. आणि विषमज्वर हे टायफॉईड आहे, तर लक्षात असू द्या, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? तर भारतामध्ये कुष्ठरोग निवारणाची सुरुवात कार्यक्रमाची 1955ला झालेली आहे. आणि त्यानंतर मानवी मनगटात असणारे हाडांची संख्या किती आहे? तर मानवी मनगटामध्ये हाडांची संख्या एकूण 8 आहे प्रत्येकी मनगटामध्ये. त्यानंतर समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? तर समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हटलं जातं? तर उती त्यांना म्हणतात. आणि शरीरातील सर्वात लहान कार्यरत घटक जर आलं तर ते पेशी आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर कोणती पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करतात? तर जठर रस जो आहे ते पाचक रस पचनासाठी मदत करत असतं. आणि डोळ्याच्या कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रण करतो? तर लक्षात असू द्या, हा जो आयरिस नावाचा भाग आहे तो या किरणांना नियंत्रण करतो. आणि रक्तक्षय रोगाचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्याकरिता रक्तातील काय मोजले जाते? तर लक्षात असू द्या, हे हिमोग्लोबिन मोजलं जातं किंवा काउंट केलं जातं. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असतात? तर सोयाबीनमध्ये 40% प्रथिने असतात किंवा एवढं प्रमाण असतं. त्यानंतर बाळाला BCGची लस केव्हा दिली जाते? तर बाळाला BCGची लस जन्माल्यानंतर लगेच त्याला दिली जाते. आणि हे जे प्रश्न आहेत ते आलेले आहेत, अवश्य लाईक करा, आवडत असेल तर शेअरसुद्धा करत चला. कुत्रा चावल्यानंतर घेणाऱ्या लसीचा शोध, म्हणजे कुत्रा चावल्यानंतर कोणता रोग होतो? रेबीज होतो. आणि याचं शोध कोणी लावलं? तर लुई पाश्चर या शास्त्रज्ञाने याचा शोध लावलेला आहे. आणि त्यानंतर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी स्त्रीला वांझपणा येतो? तर लक्षात असू द्या, ई जीवनसत्वाच्या अभावी हा वांझपणा येत असतो. कुष्ठरोगांचे जंतू कोणी शोधून काढले? तर कुष्ठरोगांचे जंतू डॉक्टर हुसेन यांनी शोधून काढले. आणि कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व अधिक आढळते? तर कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व अधिक आढळते? करवंदामध्ये किंवा करवंदीमध्ये. मानवी हृदयाचे दर मिनिटास किती स्पंदने किंवा ठोके होतात? तर 72 ठोके हे पडतात सर्वसाधारण निरोगी. त्यानंतर मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो? तर मलेरियाचा प्रादुर्भाव हा प्लाझोडियम असा आहे ते, तर लक्षात असू द्या. पुढील जोड्यापैकी आजार आणि लक्षणे त्यांची चुकीची जोडी ओळखा. तर रेबीजचं काय आहे? लाल गळत राहते.
त्यानंतर पाण्याची भीती वाटते, हे जे आहे ते लाळ आहे, ते लाळ गळत राहते म्हणून. त्यानंतर क्षय जो आहे तो हे जे आहे ते चुकीचं आहे. क्षय खूप ताप येतो आणि अंगावर पुरळ उठते, हे त्याचं लक्षण नाही आहे, दुसऱ्या रोगाचं आहे. कोणतं आहे कमेंट करा. रक्तक्षय रोगाची खात्री लायक पद्धतीने निदान करण्याकरिता रक्तातील काय मोजतात? डबल झालं. हिमोग्लोबिन हे 40% जन्मल्यानंतर लगेच. हे कुटुंब नियोजन 1955. राहिला प्रश्न निर्मल ग्राम पुरस्कार जो आहे तो 2003 ते 4 मध्ये सुरू केलं योजना वगैरे. काळा आजार हा कशामुळे होतो? तर काळा आजार हा ढेकून याच्यामुळे होत असतो. आणि त्यानंतर जागतिक एड्स निर्मूलन 1 डिसेंबरला. आणि आरोग्य सेवेचा विभाग कोणता आहे? तर हे सगळे जे विभाग आहेत ते आरोग्य सेवेचे आहेत. आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न होते. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा मित्रांनो. तुमच्यासाठी ही मोफत तयारी आहे आणि कमी वेळेमध्ये तो बाय करून घ्या. प्रश्नसंच आपल्याकडे जो आहे तो लगेच PDF तुम्हाला मिळून जाईल. भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा.